बघा मी बनवणार आहे मोत्याची हातांना डिझाईन. तर यासाठी मी 2 साईजचे मणी घेतलेले आहेत. एक थोडीशी मोठी साईज, एक त्याच्यापेक्षा 0 साईज. त्याच्यानंतर धागा आपण जो शिलाईसाठी वापरतो तो, सुई आणि सुईमध्ये 4 पदरी ओवून घेतलेला आहे. आपण या ब्लाऊजला मी डिझाईन करून घेतलेले आहे, फुगा वगैरे बनवून घेतलेला आहे, नेट टाकलेला आहे. तर इथे प्लेन वाटते म्हणून मी या ब्लाऊजला डिझाईन बनवणार आहे. तर हे बघा अशा प्रकारामध्ये डिझाईन येईल. तर मी तुम्हाला दाखवणार आहे कशी तयार होते ती, आणि खूप सोपी आणि छान वाटते. तर हे बघा आपण फिटिंग केल्याच्या नंतर इथून सुई पहिला उलट्या साईडनी घालायची. त्याच्यानंतर सुरुवातीला आपण छोटा मणी घेणार आहोत. बघा 2 मणी आहेत छोटा, त्याच्यानंतर मोठ्या साईजचा, आणि त्याच्यानंतर पुन्हा एक छोटा. असे 3 मणी मी ओवून घेतलेले आहेत. बघा सोपी डिझाईन आहे खूप, तुम्ही पण करू शकता आणि नॉर्मल लुक खूप छान वाटतो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, अर्धा इंचाच्या दरम्यान शिलाई घ्यायची, म्हणजे अर्धा इंच असं घ्यायचं आहे बघा असं. आणि ते घेतल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला त्या कपड्यामधून सुई धागा वर घ्यायचा आहे. वर घेतल्याच्या नंतर हा जो 3 नंबरचा मणी आहे छोटावाला, त्या मण्यामधून पुन्हा सुई रिटर्न वर घ्यायची आहे. हे बघा म्हणजे हे झालं असं तयार. त्याच्यानंतर पुन्हा आता एक मोठा मणी, आता इथे पहिला छोटा आहे तर एक मोठा मणी, आणि त्याच्यानंतर एक छोटा मणी. तर हे बघा पुन्हा आणखी त्याच टाईपचं झालेलं आहे. पुन्हा इथे 3 इंचाच्या दरम्यान अर्धा इंच असं येतं, आणि मग पुन्हा धागा वर घेऊन पुन्हा तीच प्रोसिजर कंटिन्यू करायची आहे. छोट्या मण्यामधून सुई टाकून पुन्हा वर घेऊन पुन्हा त्याच्यामध्ये मोठा मणी आणि एक छोटा मणी. पुन्हा तीच टाईप आहे. आता पूर्ण आपल्याला हा पूर्ण दंडगेर जो आहे ना आपला, तेवढा पूर्ण याच पद्धतीमध्ये करत यायचं आहे. हे बघा पुन्हा वर यायचं, पुन्हा छोट्या मण्यामधून वरती घ्यायचं, आणि याच्यानंतर हे बघा असं तयार होतं. तर हे पूर्ण गोट मी बनवून घेणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, हा पूर्ण मी जो आपल्या फिटिंगचा हात आहे ना रेडी, म्हणजे फिटिंग करताना पण आपल्याला फिटिंगमध्ये येत नाही, मणी फुटत नाहीत आणि सुटत पण नाहीत. आपण धाग्याने व्यवस्थित केलेले असतात. तर ते बघा किती सुंदर वाटत आहेत हातांवर. म्हणजे वर्क 5 ते 10 रुपयामध्ये घरच्या घरी छान असं वर्क तुम्ही करू शकता. तर आवडलं असेल तर नक्कीच करून बघा. बघा तयार झाल्यावर असं दिसणार आहे. ब्लाऊजचा लुक